सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंब समाजाचे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने खामगाव व शेळगाव तालुक्यातील महिलांसाठी आयोजित तीळ संक्रांत महोत्सव 2024 निमित्त दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिर येथे सकाळी 11 ते दुपारी 3 एक संकल्प स्त्री पुरुष समानतेचा उडान महिला सक्षमीकरण या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात साहेब होते. या प्रसंगी डॉक्टर छायाताई दिलीपराव महाले यवतमाळ, माजी प्रदेशाध्यक्षा जिजाऊ बिग्रेड, ज्येष्ठ विचारवंत अकोला मुहम्मदी बेगम परवेज इक्बाल अकोला, मॅडम साक्षी सुनील कडसाने, मॅडम गौरी अशोक थोरात, मॅडम वैशाली विनोद ठाकरे, मॅडम छायाताई राजगुरू, मॅडम सीमा देशमुख, बाल विकास प्रकल्प अधिकारी बुलढाणा, डॉक्टर मंगला पांचाळ, सपकाळे साहेब, सुमेघ तायडे उपस्थित होते व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या प्रास्ताविकात DYSP विनोद ठाकरे यांनी आपल्या संकल्पना मांडली. यावेळी मान्यवरांनी महिला सक्षमीकरणावर उत्कृष्ट विचार मांडले. याशिवाय जिल्ह्यातील शासकीय विभागामार्फत महिलांसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. दरम्यान मोनाली चंद्रहर्ष जाधव, महाराष्ट्र पोलीस, खामगावच्या पहिल्या महिला ST बस चालक स्नेहा शिवाजी खुळे, ज्ञानेश्वरी दरबार सिंग जाधव सुटाळा, त्रिटू शिवशंकर अटोळा खामगाव, मोनिका राजेश पनपालिया खामगाव, अक्षदा रामधन गवळी, बुलढाणा ग्रामीण पोलीस हवालदारांची मुलगी 6 महिलांचा शाल, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी भारतात स्त्रियांचा शिक्षण घेण्याचा कल कमी होत चालला आहे आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन आशा लहाने मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन शेळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले होते व चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक.